की ती सतत खोटं बोलणार, काहीतरी कारण सांगून ऑफिसला जाते म्हणून दुसरीकडे जाणार, या गोष्टी खूप होत होत्या. ट्रस्ट आपल्याला समजा परत निर्माण करायचा असेल तसाच तर काय करावं लागेल? एक केस आली होती ज्याच्यात ती मुलगी ऑलमोस्ट वेगळा बंड होती, की ती सतत खोटं बोलणार, काहीतरी कारण सांगून ऑफिसला जाते म्हणून दुसरीकडे जाणार, या गोष्टी खूप होत होत्या. आणि ते त्या पार्टनरला कुठनं तरी कॉमन सर्कल मधनं कळायचं कधीतरी. ओके, हा. पण त्याने ते कधी कन्फ्रंट नाही केलं. आणि जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करत होतो तेव्हा तो एकटाच आला होता, रिलेशनशिप काउन्सिलिंग नव्हतं. मी म्हटलं तुम्ही का हे कन्फ्रंट नसेल केलं, तर तो म्हणला माझं कम्प्लीट ऍक्सेप्टन्स या नात्याला, आणि असंच असं प्रेमात त्याग असतो वगैरे वगैरे. मग ते जे रिलिजियस आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत पूर्वापार आल्या ते तो सांगायला लागला. म्हटलं ओके, पण त्यांचा तुमच्यावर वैयक्तिक जो परिणाम होतोय, मनुष्य म्हणून तुम्ही जे खचत चाललेला आहात, तुमचा आत्मविश्वास कमी होतोय किंवा हर्ट तर आपलं होतच नेहमीच चालू आहे. हा. आणि मग तिथे ना कधी मास्टर सर्वंट रिलेशनशिप चालू होत, की एखाद्याला कळते की आपण हे खोटं पचवू शकतोय ना, मग तो दुसरा अजून थोडं मोठं खोटं बोलतो, मग तिसरा अजून मोठं खोटं बोलतो, आणि ऐकणारा पार्टनर ऐकत चाललेला आहे तर तो नुसताच रोबो बनायला लागतो. ओके, भावनिकरित्या तो डिस्कनेक्ट होतो, हो. पण त्याला ऍक्च्युली प्रॅक्टिकली होता येत नाही. मग त्याच्यात समाजाचं प्रेशर असू शकतं, किंवा माझे संस्कार असे नाहीत असू शकतं, लॉयल्टी असू शकते, पण ह्याच्यात पीपल प्लीजिंग ॲटिट्यूड असते. पण जर मला कळते की नाही हे मला नाही सहन होते आणि मी बोलतोय, तर जो माणूस विश्वास तोडतोय त्याची ॲटिट्यूड काय? कारण जसं तो जर नार्सिसिस्ट असेल तर तो म्हणाला नाही तू असं वागला म्हणून मी अशी वागले, रिझनच देत, एक्सक्युजेस देत राहणार. त्यामुळे ज्या व्यक्तीला विश्वास परत संपादन करायचे त्याचे एफर्ट्स किती जेन्युइन आहेत, किती कन्सिस्टंट आहेत, किंवा म्हटलो ना मी सॉरी, तर दॅन यू आर नॉट डुईंग एफर्ट्स. जोपर्यंत तुम्ही मला खरंच माफ करत नाही आणि आपलं नातं पूर्वत होते तोपर्यंत मी करायला तयार आहे का, म्हणजे मला तेवढी जाणीव आहे का माझ्या चुकीची.